नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे राणी जी असते ती तिचे पॉईंट्स मांडत असते। आता इकडे हे जे कारखानीस असतात, आता इकडे तिला मुद्दाम 10 वेळा अडवतात आणि बोलतात की जज साहेब या केस म्हणजेच त्यांची सिच्युएशन सांगत आहेत, पण ह्या अशा कशा काय ठरवू शकतात की माझे जे आशिल आहेत ते आरोपी आहे म्हणून? हे असे कसे काय म्हणू शकतात की माझ्या आशिलांनी यांच्या आशिलाचं घर त्यांच्या नावावर करून घेतलं म्हणून? म्हणजेच जर पाहायला गेलं तर हेच सगळं काही डिसिजन देऊन बसत आहेत, असं नाही का वाटत तुम्हाला? त्यावर तिकडे जज साहेब बोलतात की हो, तुमचं बरोबर आहे। आणि आता इकडे ते बोलतात की ॲडव्होकेट राणी, जो डिसिजन घ्यायचा आहे ना तो आम्ही घेऊ, फक्त तुम्ही तुमची सिच्युएशन मांडा। हा तिकडे त्यावर ती सांगत असते, म्हणजे आता सगळं काही घडलेलं पहिलेपासून कशा प्रकारे त्या विक्रांतने त्यांच्याकडून ते घर वगैरे हिरावलं सगळं काही। त्यावर आता इकडे हे जे असतात कारखानीस, आता इकडे ते बोलतात की जज साहेब, मला राणी मुजुमदार यांना काही प्रश्न विचारायचे आहे, म्हणून त्यांना विटनेस बॉक्समध्ये यायला सांगा। आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे राणी जी असते ती आता इकडे तिचं ब्लेझर वगैरे काढते, तिची टाय वगैरे काढते आणि तिकडे ती तिथे विटनेस बॉक्समध्ये उभी राहते। आता इकडे मालती बोलते की इने पहिलेच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय, आता काय करेल ही? आता इकडे त्यावर कारखानीस विचारत असतात की तुम्ही म्हणजेच तुमच्या पतीचं नाव म्हणजेच इंद्रजित महाडिक, म्हणजेच तुम्ही त्यांच्या पत्नी ना? आता इकडे त्यावर ती होकार देत असते। आता इकडे त्यावर ते बोलतात की तुम्हाला विक्रांत महाडिक यांचा राग येतो? त्यावर आता इकडे ती बोलते हा काय प्रश्न आहे? त्यावर आता इकडे ते बोलतात कारखानीस की मला फक्त हो किंवा नाही यावरच उत्तर द्यायचं। त्यावर आता इकडे ती बोलते हो। आता इकडे त्यावर कारखानीस बोलतात की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एका छोट्या वस्तीतून बिलॉंग करता? त्यावर आता इकडे ती बोलते की हो, पण या सगळ्याशी याचा काय संबंध आहे? त्यावर तिकडे ते बोलतात तुम्हाला हो किंवा नाही इतकंच विचारले। आता तिकडे त्यावर ते बोलतात की बरं ठीक आहे, आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही इंद्रजित महाडिकांशी लग्न केलं तेव्हा सगळी प्रॉपर्टी होती? आता इकडे त्यावरती बोलते हो। तुम्हाला काय वाटते, तुमचा नवरा आता इकडे म्हणजे त्याच्याकडे जवळ प्रॉपर्टी वगैरे नाही, तर तुम्हाला हेच वाटतं ना की इंद्रजित महाडिक यांनी लखपती व्हावं? आता इकडे त्यावरती बोलते हो। आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज म्हणजेच इकडे कारखानीस बोलतात की केस सॉल्व्ह जज साहेब। आता इंद्रजित महाडिक म्हणजेच आता जेव्हा यांनी इंद्रजित महाडिकांसोबत लग्न केलं होतं तेव्हा त्यांच्याकडे प्रॉपर्टी होती, पण आता इकडे ते गरीब झालेत आणि त्यांच्याकडे पैसे असल्यामुळे राणी महाडिक यांनी त्यांच्यासोबत लग्न केलं होतं, पण आता इकडे त्यांना असं वाटतं की त्यांच्या नवऱ्याजवळ म्हणजेच इंद्रजित महाडिकांजवळ पैसे नाही आहेत, आणि म्हणून आता इकडे हे सगळं ते म्हणजेच त्यांना हे समजलं की विक्रांत महाडिक यांच्याजवळ खूप सारी प्रॉपर्टी आहे आणि म्हणून एखादं घर आपल्या नावावर होऊ शकतं, आणि म्हणून हे राणी महाडिक यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी ही केस टाकली। आता ही केस अशी सॉल्व्ह होत आहेत जज साहेब। आता इकडे त्यावर ती बोलते की नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, कारण आधीपासूनच विक्रांत महाडिक यांनी इंद्रजित महाडिकांकडून सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केलाय। इतकंच नाही तर फॅक्टरीचं काम आहे असं म्हणून त्यांच्याकडून सही करून घेतली। आता इकडे त्यावर ते बोलतात की मला एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे काही पुरावे आहे? आता इकडे त्यावरती बोलतात की हो, आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहे। त्यावर आता इकडे ते म्हणजेच कारखानीस बोलतात की कसे काय आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स, आणि हे सगळे तुम्ही खोटे बनवलेत? आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलते की नाही, मालती मॅडमनी स्वतः इंद्रजित महाडिक यांच्या घरातून ते डॉक्युमेंट्स आणलेले आहे। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सगळं काही मालतीच्याच म्हणजेच मालतीवरच ढकलून येतं, म्हणजेच इकडे राणीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारलेली असते। इकडे मालतीला मोठा धक्काच बसतो। इकडे ती बोलत असते आपण आता हे सगळं सांगायची काय गरज होती? हे सगळं सांगून हिने स्वतःच्याच पायावर नाही का कुऱ्हाड मारली, आणि पहिल्याच दिवशी हे सगळं असं बोलून बसली? आता इकडे त्यावर असं म्हटल्याबरोबर इकडे कारखानीस बोलतात की पाहिलं का जज साहेब, म्हणजेच विक्रांत महाडिक यांच्या घरातून यांनी हे सगळे डॉक्युमेंट्स आणलेत बोलत आहेत, पण या सगळ्यामध्ये त्यांची परवानगी होती? त्यावर आता इकडे कारखानीस बोलत असतात की अर्थात हे आणलेले डॉक्युमेंट्स नाही तर चोरलेले आहे, म्हणजेच असं म्हणायचं की मालती मॅडम यांनी त्यांच्या घरात जाऊन चोरी केली। आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलत असतात की नाही जज साहेब, हे सगळं चुकीचं आहे, कारण आम्ही हे सगळं भासवलं त्यांना की आमच्यात भांडण आहे, आणि मालती मॅडमला त्यांना जायला लावलं आणि हे सगळं डॉक्युमेंट्स आणायला लावले। हे आम्ही सगळं मुद्दाम केलं, कारण हे डॉक्युमेंट्स त्यांच्या घरात होते आणि विक्रांत महाडिक यांनी आम्हाला ते दिलेच नसते, मग आम्हाला काहीही करून ते तर मिळवायचे होतेच ना। प्लीज जज साहेब, तुम्ही आमच्या भावना समजून घ्या, आम्ही खरं बोलत आहोत। आता इकडे त्यावर कारखानीच बोलतात की तुम्ही चुकीचं आहेत राणी महाडिक, तुम्हाला माहिती नाही का कोर्ट पुराव्यावर चालतं? आणि आता इकडे ही जी असते, आता इकडे कारखानीस जे असतात ते आता इकडे मालतीला सुद्धा इकडे विटनेस बॉक्समध्ये बोलवतात, पण मात्र आता इकडे
विक्रांत आणि उर्मिला नवीनच प्लॅन बनवतो आणि आता इकडे ती उभी होते उर्मिला आणि बोलते की जज साहेब फक्त आमचे डॉक्युमेंट्सच नाही तर आमचे सोनं सुद्धा चोरी केलंय. आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब बोलतात तुम्हाला जे काही पण बोलायचंय तुम्ही इकडे विटनेस बॉक्समध्ये येऊन बोला. आता इकडे ती सांगत असते की म्हणजे माझे जे दागिने होते ते सुद्धा चोरी गेलेत. आता इकडे त्यावर मालती म्हणजे इकडे ती बोलत असते याच बाईने माझे सगळे दागिने चोरले. तसं म्हटल्याबरोबर इकडे मालतीला राग येतो आणि ती उभी राहून बोलते हे बस झालं उर्मिला तुझं, आता तू जास्तच बोलशील ना तर माझी इतकं वाईट कोणी नसणार आहे. त्यावर इकडे जज साहेब बोलतात की तुम्ही भानात ठेवा की तुम्ही कोर्टात उभा आहात आणि तुम्ही सगळ्यांसमोर धमकी देत आहेत. जर तुम्ही आता पुन्हा असं काही केलं तर तुमच्यावर मला लिगल ॲक्शन घ्यावी लागेल. आता इकडे कारखाने जे असतात मालतीला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवतात. आता इकडे त्यावर ते बोलतात की मला सांगा तुम्हीच म्हणजेच त्यांच्या घरातून ते डॉक्युमेंट्स चोरले. आता इकडे त्यावर ते म्हणजेच तिला आता इकडे बरोबर प्रश्न तडवतात आणि सगळं काही तिच्यावरच ढकलतात. आणि इतकंच नाही तर आता इकडे राणी जी असते ती बोलते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड आणि हे जे आहेत हे पुन्हा माझ्या आशिलावर म्हणजेच मालती मुजुमदार यांच्यावर आरोप करत आहेत काहीही यांच्याकडे पुरावे नसताना. आणि तिकडे ती बोलते की उर्मिला मुजुमदार मला यांना काही क्रॉस क्वेश्चन्स करायचे आहेत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे जज साहेब तिला परमिशन देतात. आता इकडे ती उर्मिला समोर येऊन उभी राहिल्याबरोबर आता इकडे तिचे तर डोळे खालीच होते. आता इकडे ती बोलते की उर्मिला महाडिक मला सांगा की तुमच्या समोर यांनी चोरी केली असं तुम्हाला म्हणायचंय. मग तेव्हाच्या तेव्हा तुम्ही मालती मॅडमला का नाही थांबवू शकलात? कारण जर तुमचा कोर्टामध्ये इतका आवाज वाढू शकतो तर तुम्ही तर त्यांना थांबवू शकला असता ना. त्यावर तिकडे ती बोलते की मी कसं थांबवणार, मला भीती वाटत होती जर त्यांनी मला काही केलं असतं तर त्यांनी मला काही हानी पोहोचवला सुद्धा मागे पुढे पाहिलं नसतं. त्यावर तिकडे राणी बोलते बरं ठीक आहे, बरं मग तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काय पुरावा आहे की त्यांनी तुमचं सोनं चोरले? त्यावर तिकडे ती बोलते म्हणजे नेमकं काय काय होतं ते सांगू शकता का? त्यावर ती बोलते की गंठन, चप्पल, हार, जोडवे, कानातले, आता खूप सारं सोन्याचं नाव सांगते ती. आता हे ऐकल्याबरोबर इकडे मालती जी असते ती बोलते की गप्पा बस उर्मिला काहीही नको बोलू हां, मी आधीच सांगते तुला. आता इकडे मालतीला हे सगळं सहनच होत नसतं. इकडे राणी मनातल्या मनात विचार करते की मी हा जो विषय काढून हे सगळं मालती मॅडमलाच फसवलंय, आता मी खूप मोठी चूक केली आहे. इकडे इंद्रा आणि आबांना सुद्धा खूप भीती वाटत असते. पण मात्र आता इकडे या सगळ्यांमध्ये मालतीलाच अडकवण्यात आलेलं असतं. आणि इतकंच नाही तर आता इकडे राणी बोलत असते की जज साहेब मी असं खूप लोकांना गोळा करू शकते की जे ते सांगेल की हे घर जे होतं ते जयसिंगराव महाडिक यांचं होतं. आता इकडे त्यावर इकडे कारखानीच बोलतात की ॲडव्होकेट राणी तुम्ही विसरताय, हे इथे माणसांना नाही इथे कागदांना महत्त्व असतं, तुम्ही विसरलात का? आता इकडे राणीला समजत नसतं काय करायचं आणि काय नाही. ती स्वतःच्याच पायावर धोंडा मारून बसलेली असते कारण ही सगळी केस त्यांच्यावरच उलटत चाललेली असते. इकडे यांना काहीच समजत नसतं. तर आता इकडे पहिल्याच दिवशी राणीला इकडे कोर्टामध्ये माफी मागावी लागलेली असते. आणि इतकंच नाही तर आता इकडे हे जे कारखानीच असतात त्यांनी तर एक एक करून आता इकडे यांना फसवलेलंच असतं. पण मात्र आता इकडे ते जज साहेबांना रिक्वेस्ट करतात त्यांच्या घराची तपासणी करायची. तसं म्हटल्याबरोबर इकडे हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की तिकडे कोर्टाचे जे माणसं असतात आणि पोलिस सुद्धा आता इकडे त्यांच्या झोपडीमध्ये इकडे आलेले असतात. तिकडे उर्मिला राणीला धमकी देत असते की आता बघच, आता ही केस आमच्याकडे कशी पक्की होते बघ, आणि आता इकडे हरायला तयार हो राणी. आणि आता इकडे हे घरी गेल्याबरोबर इकडे पोलीस जे असतात आता इकडे यांच्या घरामध्ये चौकशी करत असतात, सगळी काही तपासणी करत असतात. आता इकडे मालती आता इकडे उर्मिलाला बोलत असते एकदा मी आता निर्दोष सिद्ध होऊ दे, बघच मग तुला कशी बघते मी. पण आता इकडे पोलिसांना आता इकडे खरंच त्यांच्या घरामधून खूप मोठं सोनं दिसतं. मध्ये मालती जी आहे अखेर चोर ठरलेली आहे. आपला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.